माननीय पवार साहेबांच्या सभांचं जी कोणी व्यक्ती नियोजन करते ती बहुधा उद्या पाऊस कुठे आहे हे पाहून त्यांच्या सभांचं नियोजन केलं जातं। पण माननीय पवार साहेब पावसात भिजले म्हणून ती जागा जिंकते हा भ्रम आहे। ते ज्या सातारच्या सभेत भिजले तिथली लोकसभेला भाजपचा उमेदवार पराभूत झाला, पण विधानसभेला भाजपचा उमेदवार जिंकला। ही निवडणूक विधानसभेची आहे, ते विधानसभेला हे लागू होत नाही। प्रश्न काय तुमचा? नाही, मला असं वाटतं की राज ठाकरेंनी मानसिकदृष्ट्या मी महायुती सोबतच आहे हे स्पष्ट मांडलेलं आहे। सर, त्याच राज ठाकरेंनी ना आज आम्ही करू अशा नावाने एक जाहीरनामा प्रसिद्ध केलाय। 4 ते 5 मुद्दे त्याच्यात मांडले आणि जाहीरनामा तुम्ही बघितला असेल। राज ठाकरे या जाहीरनाम्यामधून पुन्हा एकदा महाराष्ट्राला विजन देण्याचा प्रयत्न करतात, यशस्वी होतील असं तुम्हाला वाटतं? ते यशस्वी होतील म्हणजे त्यांच्या काही जागा येतील, पण सरकार बनवण्या इतक्या जागा त्यांनी उभ्या पण नाही केल्या। संजय राऊतांनी आज आरोप केला की उद्धव ठाकरेंचं सरकार पाडण्यासाठी गौतम अदानींचे पैसे वापरले गेले, त्याबद्दल त्यांना मुंबईतील मुख्यच्या जागा देण्याचे ठरलेलं होतं, त्याप्रमाणे केंद्र सरकार वागत असल्याचा आरोप केला। आज संजय राऊतांचा वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा। सर, तुम्ही एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांबाबत महायुतीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेहमी असेल किंवा ती परिस्थिती पाहून विचार करू असं वक्तव्य केलं होतं। तर देवेंद्र फडणवीस हा मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसतील का किंवा असतील का? महायुती निवडणूक एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली लढवते। निवडणुकीनंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण हे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि भाजपचं केंद्रीय नेतृत्व मिळून ठरवणार आहेत। मी आता राष्ट्रीय राजकारणात आहे, त्यामुळे माझं ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र हे ठरलेलं आहे। मला असं वाटतं की भाजपचा कुठलाच नेता स्वतःहून शर्यतीत नसतो। केंद्रीय नेतृत्व विचार करून या विषयात ठरवत असतं, तसं ते ठरवतील। देवेंद्रजींना महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आणायचं ही प्रायोरिटी आहे आणि निवडणुकीच्या निकालानंतर ते इतर नेत्यांबरोबर बसून पुढचं ठरवतील। माझं मत आहे की निवडणुकीनंतर तुम्हाला भेटायला येईन, तुमच्याकडनं काही नावं घेईन आणि ती नावं तिकडे सुचवेन। माझं स्पष्ट मत आहे, बटेंगे तो कटेंगे हे वास्तव आहे। आता मला पूर्ण तर करू द्या उत्तर, मी पूर्ण तर उत्तर करू दे। बटेंगे तो कटेंगे हे वास्तव आहे। जम्मू काश्मीरमध्ये काश्मीरी पंडित आपापसात विभागला, कापला गेला। जर देश विकसित झाला पाहिजे असं वाटणारे आपापसात जर विभागले गेले तर इतरांना त्याचा फायदा होतो, त्यामुळे विभागले जाऊ नका। जाती जातीमध्ये विभागत जिसकी भागीदारी उतनी हिस्सेदारी करत जातींमध्ये विभागणं तो एक आहे, तो सेफ आहे हे तितकंच खरं आहे। त्यामुळे पंकजाताई, अशोक चव्हाण किंवा अजून कोणाचं काही मत असेल तरी माझं मत ठाम आहे, बटेंगे तो कटेंगे। त्याचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे लोक घेतात। धुळे लोकसभेमध्ये 5 विधानसभांमध्ये महायुती पुढे होती आणि एका मालेगावमध्ये एकदम मागे गेली आणि सीट गेली, असा कोणी अर्थ काढला तर तो त्याचा आहे।
राहुल गांधींचं वक्तव्य आहे. माझं म्हणणं असं आहे की जातीत तुम्ही त्याचे तुकडे न पाडता जो समाज एकत्र आहे त्या एकत्र समाजाला त्याची हिस्सेदारी दिली पाहिजे. ओबीसीच्या जाती सगळ्या मिळून टक्केवारी जास्त आहे, पण बाकी ज्या लहान आहेत तर त्यांना तेवढंच मिळणार का, हा त्या जातीतल्या लोकांचा प्रश्न आहे की आम्हाला विभागू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शरद पवारांवर हे सुद्धा लोकसभेबाबत पवार साहेबांवर प्रधानमंत्र्यांचं बोलणं आणि आत्ता न बोलणं, मला असं वाटतं की ज्यावेळी विषय असतो त्यावेळी ते बोललं जातं. आम्हाला स्पष्ट बहुमत मिळतंय, त्यामुळे थोडंफार इकडे जायची गरजच नाही. या विषयामध्ये केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे, त्यामुळे त्याच्यापेक्षा वेगळी भूमिका काही असंच नाही. आली आहे ना सगळी छापून, तर नवीन काय परत आली आहे. आता पुन्हा त्याचं मी आधी हा यांचा घेतो आणि असं नाही, त्यांनी विचारलं ते तुमच्या विषयाकडे येतो, काळजी करू नका, मग त्यांना नाही न्याय द्यायचा नाही का, मग त्यांनी विचारलं ना एक प्रश्न. राहुल गांधी से मेरा इतना ही पूछना है कि 370 धारा हटने तक जम्मू कश्मीर में हाईकोर्ट का जज हो, गवर्नर हो, मुख्यमंत्री हो, मंत्री हो, वो भारतीय संविधान को लेकर शपथ नहीं लेता था, तब वो संविधान बचाने के लिए राहुल जी, आपके पिताजी, आपकी दादी जी और आपके परदादा परनाना, इन्होंने क्या किया, ये मेरा उनको सवाल है. बोला भारतीय जनता पार्टीने जो न्यायालयाचा निकाल आला त्या निकालाच्या आधारे आपली भूमिका दिल्लीतून स्पष्ट केलेली आहे. ती भूमिका जी आहे, जी आमच्या प्रवक्त्यांनी मांडलेली आहे, तीच माझी भूमिका आहे. ती तुमच्याकडे पाठवून देतो. पाठवतो ना तुमच्याकडे. बोला. नाही, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कोणीही आंदोलन केलं तर ते चांगलं आहे, कारण त्यातून समाजाला आरक्षण मिळण्याचे 2 पावलं पुढे जातो. पण पूर्ण तर करू द्या. अरे मग पॉज घेऊ नको का. 1965ला पहिलं आरक्षण महाराष्ट्रात मिळालं. यशवंतराव चव्हाण साहेबांनी SC, ST, OBC, DT&T 29% दिलं. मग 1980ला अण्णासाहेब पाटलांनी मराठा समाजाला आरक्षण पहिल्यांदा मागितलं. काँग्रेसचे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसलेंनी फेटाळलं. अण्णासाहेबांचा नंतर मृत्यू आपल्याला माहिती आहे. 89ला मंडल आयोगामध्ये मराठा समाजाला घेता आलं असतं, पण त्यावेळी माननीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते, ते त्यावेळी काही झालं नाही. 1994ला बहुधा भुजबळ साहेबांच्या आग्रहाखातर OBC आरक्षण वाढवलं, हरकत काहीच नाही, पण त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण सुद्धा देता आलं असतं, ते त्यावेळी पवार साहेबांनी दिलं नाही.
2004ला बापट आयोग नेमला, 4 जण आरक्षणाच्या बाजूने, 3 जण विरोधात होते. ज्यावेळी ठराव पारित व्हायचा त्या दिवशी डॉक्टर भोईटे म्हणून ज्या सदस्य होत्या त्यांना हार्ट अटॅक आला, त्या जाऊ नाही शकल्या. बैठक पुढे ढकलता आली असती, नाही ढकलली. अध्यक्षांनी विरोधात मतदान दिलं, आरक्षण नाही मिळालं. मग पृथ्वीराज चव्हाण साहेब आले, त्यांनी नारायण राणे साहेबांना समिती नेमली, पण अशा समितींना देता येत नाही, त्याला आयोगच नेमावा लागतो. हे सुप्रीम कोर्ट डायरेक्टिव्ह आहे. त्यामुळे 14ला भाजप सरकारमध्ये आल्यानंतर पहिले 2 वर्ष मी आरक्षण समितीचा अध्यक्ष होतो. नंतर चंद्रकांत दादा अध्यक्ष होते. जस्टिस गायकवाड आयोग आम्ही नेमलं. 13% मराठा समाजाला आरक्षण दिलं. ते हायकोर्टात मुंबईच्या टिकवलं. नंतर ते सुप्रीम कोर्टला गेलं, सरकार बदललं. सुप्रीम कोर्टात पहिल्या 4 तारखांना महाविकास आघाडीचं कोणीच मराठा आरक्षणाच्या समर्थनाचं गेलं नाही, ते फेटाळलं गेलं. आता या सगळ्या प्रक्रियेत जर आपण पाहिलं तर जे दिलं ते भाजपनेच दिलं, पण तरी पण भाजपला जरांगे पाटील का दोष देत आहेत हे मला अजून कळलेलं नाही. तो जो ओबीसी मधला आरक्षण मुद्दा जो आहे, देश आपला स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 47ला. मराठवाडा निजामाच्या अंडर होता, तर निजामाच्या शासनामध्ये मराठा समाज हा ओबीसी मध्ये होता. त्याला धरून ती त्यांची मागणी आहे. खरगेंची माहिती चुकीची आहे. तो सगळा प्रश्न तर तुम्हाला सांगतो काय आहे ते. तुमच्या नावाची चर्चा आहे म्हटलं, भाजपमध्ये ज्या नावाची चर्चा होते ते होत नाही असं त्या प्रश्नाला उत्तर. अच्छा, म्हणजे जी नावं चर्चेत ती होणार नाहीत का, असा पुढचा प्रश्न. म्हटलं की नावं चर्चेत नव्हती अशी मध्य प्रदेश, राजस्थान आणि या ठिकाणी झाली, पण चर्चेत असणारी नावंही झाली. हे पुढचं वाक्य छापलंच नाही. खोटं नाही बोलले, ते खरंच बोलले, पण अर्ध. आणि मग त्यावर सुरू आहे त्यातलं. माझं असं मत आहे की निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि केंद्रीय नेतृत्व बसून चर्चेतलं, चर्चेत नसलेलं, नवीन, जुनं, अगदी पुरातन, अगदी नूतन जे असेल ते ठरवतील. मुख्यमंत्र्याचं नाव चर्चेत आहे. आता पुन्हा तुम्ही तेच करताय. तुम्हाला जे डेस्कवरनं सांगितले ते हवं असेल तर ते मी बोलणार नाही. मी स्पष्ट सांगतो, टप्प्याटप्प्याने प्रश्न काय विचारले ते सांगितले. खोटं त्यांनी छापलं नाही, पूर्ण खरं सांगितलं नाही, हे माझं म्हणणं आहे. त्यामुळे तुम्ही कितीही म्हणा, काही म्हणा, मुख्यमंत्री निवडणुकीनंतर हे तिघं आणि केंद्रीय नेतृत्व ठरवणार. त्यात जे नाव येईल ते होईल. कशाबद्दल? राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून अभ्यासाला जर तुम्हाला हवं असेल तर महाराष्ट्राच्या हिताचा मुख्यमंत्री असावा असं माझं मत आहे. मी पाहिला नाही, पण परवा सदाभाऊ खोतचं जे बोलले, मी त्यांना लगेच संध्याकाळी फोन केला. म्हटलं सदाभाऊ, पवार साहेबांशी आपले वैचारिक मतभेद आहेत, पण हे वक्तव्य राज्यात आपल्या तरी महाराष्ट्रात असं आपण करू नये. आणि त्यांनी नंतर दिलगिरीसुद्धा व्यक्त केली. हे मी पाहिलं नाही आहे. तसं असेल तर असं करू नये एवढंच मी म्हणू शकतो. कारण असं ते म्हणले, राज ठाकरे म्हणले, हे त्यांनीच म्हटलं आहे. कुठल्या तरी एका चॅनलच्या चर्चेत तेच बोलले. महायुतीमध्ये आहोत तर महायुतीची भूमिका पार पाडणार. आपण सगळ्या गोष्टी
चला आता अनौपचारिक बोललो तर अजून भरपूर बातम्या कळतील. असं नाही म्हटलं आशिष, नाही बोलले. मी काल होतो तिथे. एकनाथ शिंदे, आशिष शेलार, मी एकत्र होतो. असं कोणी बंदी घालतं का? मोदींनी एवढ्या योजना केल्या, त्यात मुस्लिम महिलांनी मिळाल्या. ट्रिपल तलाकमधनं मुस्लिम महिलांना मोदींनी वाचवलं. ट्रिपल तलाकला विरोध करणाऱ्या काँग्रेसबरोबर उद्धव ठाकरे बसले. तर उद्धव ठाकरेंनी जर चिंता होती तर ट्रिपल तलाकला विरोध करणाऱ्या काँग्रेसबरोबर का गेले, हा त्यांना माझ्या पतीनं प्रश्न विचारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.